display is a silent witness to history, and every document is a bridge to our collective past. This exhibition not only highlights the historical relevance but also commemorates the birth anniversary of Dr. Pandurang Pisullekar, eminent scholar and former director of archives who has immensely contributed to archival research. To mark the auspicious beginning of today's function, we will now proceed with the traditional lighting of ceremonial lamp. I request all dignitaries on the dais to kindly do the honors. To pay homage to Dr. Pandurang Pisullekar on his birth anniversary, I now request all dignitaries to kindly offer a flower tribute at his portrait. Thank you all. This exhibition has been specially curated to create awareness about the sound records available at the Department of Archives and to encourage researchers to undertake research on the history of Goa. Today, we are deeply honored to have with us an esteemed gathering of dignitaries. It is with great respect that we welcome our chief guest, Shri Subhash Desai, Honorable Minister of Archives, Archaeology, River Navigation and Social Welfare. We are privileged to welcome our guest of honor, Shri Madhuri Nagesh Rajendra Wadiyar, the present heir of the esteemed Saundekar dynasty. Also, Shri Prasad Doriyekar, Secretary of Archives. We have with us Srimati Blossom Madera, Deputy Director, Department of Archives. Dr. Balaji Shenoy, Archivist Publication, Department of Archives, and Shri Girish Maurankar, Transcriber of Records. To begin with, I now invite Dr. Balaji Shenoy, Archivist Publication, to deliver the welcome address.
सगळ्यांक घटक राज्य दिसाची परबी. आयचो दीस आर्कायव्ह डिपार्टमेंटा खातीर म्हत्वाचो म्हणल्यार आयज आमचे इतिहासकार आनी आमचे पयलींचे डायरेक्टर आनी जाणें गोंयच्या इतिहासाचे दस्तऐवज सांबाळून दवरपा खातीर खूब यत्न पोर्तुगीज साम्राज्या वेळारय आनी पोर्तुगीज वतकर गोंय स्वतंत्र जातकरय बीन केलो तें म्हणल्यार दोतोर पांडुरंग चिसुर्लेकर. तांची आज 131वी जयंती. ह्या जयंती निमतान आमी आज तांकां आर्गां ओंपतात आनी ही कार्यावळ एक ल्हानशें एक्झिबिशन सौंदेकर राजघराण्याचो इतिहास सांगपी कांय दस्तऐवज आमी थोडेशे दस्तऐवज आमचे कडेन मोडीन जवळ जवळ 5,500 लूज मॅन्युस्क्रिप्ट्स आसात. तातूंतले कांय म्हत्वाचे दस्तऐवज लोकां खातीर आमी हांगा प्रदर्शित केला. हे प्रदर्शनाचें म्हत्व म्हणल्यार हांगा ओरिजिनल मोडी दस्तऐवज ताजे मोडीचे देवनागरीन लिप्यंतर आनी इंग्लिशीन ताची समरी अशे तरेतलो हो दस्तऐवज हांगा मेळटा. हे दस्तऐवजा वरवीं लोकांनी आनीकय गोंयच्या इतिहासान हे प्रायमरी सोर्सीस आसात, हे सोर्सीसाचेर वाचन करून ताजो अभ्यास करून आपलो रिसर्च आनीकय बरे तरेन गोंयच्या इतिहासान नवें कितें सोदपाचो यत्न करचो हीच मोख दवरून आमी ही कार्यावळ हांगा घडयतात. हे एक्झिबिशन 9 तारीख मेरेन चालू आसतलें. 9 तारखेक आमचो इंटरनॅशनल आर्कायव्स डे. त्या दिसा मेरेन ही एक्झिबिशन आमी हांगा दवरतात. हे कार्यावळीचें आज आमी उद्घाटन करतात आमच्या दोतोर पांडुरंग चिसुर्लेकर हांच्या जयंती निमतान. आमचे मदीं उपस्थित आसात आमचे माननीय मंत्री भौमान्य सुभाषबाब फळदेसाय. तांचें योगदान आमकां सदांच मेळटा आनी मार्गदर्शन जे म्हत्वाचें आसा एक डिपार्टमेंट मुखार व्हरपा खातीर तें आमकां मेळत आसात. ते आज ह्या समयाचेर आमचे मदीं उपस्थित आसात. तांचे हांव तांकां येवकारतां. आमचे मदीं ह्या कार्यावळीक मुद्दाम जावन बेळगांवच्यान जे एका उतराक आमी मान दिवन ते हांगा पावले ते म्हणल्यार सद्याचे हे सौंदी राजघराण्याचे आमचे बांदोडेचे लाडके राजे श्री मधुलिंग नागेश राजेंद्र वडियार. तांचें हांव स्वागत करतां. आमकां अशें दिसता की राजा म्हणल्यार आमकां असो अवेलेबल मेळना आनी आमी चडशे एकेरी उच्चार करतात. आरे तुरे करपाची आमची भाशा आनी थंय आमकां हें आदरार्थी बहुवचन वापरून आमी त्या राजघराण्याच्या जे आतांचे वंशज आसात तांकां आमी हांगा आपयला. हे आमचे आर्कायव्ह डिपार्टमेंटाचे भाग्य की तांणी आज हांगा उपस्थिती दाखयल्या. तांकां कोंकणी भास समजता अशें हांव हें म्हाका खबर आसा कारण ते म्हज्याच गांवचे आमचो तांचो राजवाडो शिवतीर्थ पॅलस हांगा ते आसतात आनी मेळप जाता. तशेंच आमचे मदीं उपस्थित आसात आमचे आर्कायव्ह डिपार्टमेंटाचे सचिव श्री प्रसाद लोलयेकर सर IAS. ते आमकां लाभतात. तांचें मार्गदर्शनय बीन आमकां सदोदीत मेळत आसता आनी तेच मार्गदर्शनांतल्यान ही असली एक्झिबिशनां आमी करतात. आमचे मदीं उपस्थित आसात आमच्यो डेप्युटी डायरेक्टर ऑफ आर्कायव्स श्रीमती ब्लॉसम मेदेरा. तांचें हांव स्वागत करतां. आमचे मदीं आसात श्री गिरीश मावळणकर जाचें आज पुस्तक प्रकाशन जावपाक आसा. ह्या पुस्तकाचें नांव जावन आसा सौंदे संस्थानाच्या इतिहासाची साधने. इतिहास बरोवपा खातीर जी साधनां जाय पडटात प्रायमरी डॉक्युमेंट्स जे जाय पडटात ते कांय डॉक्युमेंट्सांचें लिप्यंतर ताणें केल्लें आसात. फाटलीं 9 वर्सां जालीं तो आर्कायव्ह डिपार्टमेंटान ट्रान्सक्रायबर ऑफ रेकॉर्ड्स म्हणून मोडी लिपीचो ताणें अभ्यास करून एक अभ्यासक जावन ताणें लिप्यंतर केल्लें आसा आनी ताचेर इंग्लिशीन भाश्य बरोवन हें पुस्तक आमी रिसर्चरां खातीर आज अवेलेबल करतात. ह्या समयाचेर आमचे मदीं उपस्थित आसात रत्नाकर देसाई सर जाणी पोर्तुगीज हुकूमनामा सारके पुस्तक जे मोडी रेकॉर्ड्सांचेर बरयल्लें आसा. तशे लेखक आमचे मदीं आसात. तशेंच गोवा कोंकणी अकादमीचे दोतोर पूर्णानंद च्यारी सर आसात. आमचे हेरिटेज प्रमोट जे करपा खातीर भुरग्यांक एन्थुजियाजम दितात तशें संजीवबाब सरदेसाय आसात. डायरेक्टर म्युजियम आसात. डॉक्टर वाघ सर आमचे कडेन हांगा आमचे मदीं आसा. अशे जायते रिसर्चरय आसात आनी सद्याक हे रेकॉर्ड्स वापरून जाणें PhD केला ते पूर्णिमाबाई नायक जाचे PhD अर्दीच सबमीट केला तेय आमचे मदीं आसा. आनी आमचे मदीं प्रेस आसा आनी तुमी सगळीं आमच्या उतराक मान दिवन हांगा आयला. तांकां सगळ्यांक हांव ह्या कार्यावळीक ल्हानशा सुपुल्ल्याशा कार्यावळीक येवकारतां आनी दिनवासता. देव बरें करूं. थँक्यू सर.
We now proceed to a floral welcome of our distinguished guests. May I request Sulaksha to kindly welcome Honorable Minister with a traditional floral bouquet. These bouquets have been prepared by our very own staff. Sir. Harish, Kobe. Sandhya to kindly present floral bouquet to our guest of honor. India to kindly present floral bouquet to Secretary Archives. Sulaksha to kindly present floral bouquet to Madam Blossom, Madam. Sandhya to kindly present floral bouquet to Sri Girish Mavandan. Vindhya to kindly present floral bouquet to Balaji sir. Thank you. We now move on to a highly anticipated moment. The release of book सौंदे संस्थानाच्या इतिहासाची साधने by transcriber of records Shri Girish Mavankar. This book deepens our understanding of historical archives. May I request the dignitaries to formally release the book. Hello? Yes. To speak briefly about this book and its relevance, I now invite Shri Girish Marwankar to address the gathering. Thank you, Saidi. सर्वप्रथम सर्वांना गोवा गणराज्य दिनाच्या शुभेच्छा. या सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथी आमचे पुराविले पुरातत्व, सामाजिक कल्याण आणि नदी परिवहन मंत्री सन्माननीय श्री सुभाषजी फळदेसाई, विशेष अतिथी म्हणून आम्हाला लाभलेले श्रीमंत राजे मधुलिंग नागेश राजेंद्र वडियार संदेकर, पुराविले खात्याचे सचिव सन्माननीय श्री प्रसादजी लोलियेकर, पुराविले खात्याच्या उपसंचालिका श्रीमती ब्लॉसम मजराजे, पुराविले खात्याचे पुराविलेखाधिकारी श्री बालाजी शेणवी सर, प्रेस आणि माझे सर्व सहकारी कर्मचारी, तुम्हाला या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. पुराविले खात्यात गेली 9 वर्षे काम करत असताना, म्हणजे शासनाने दिलेल्या जबाबदारीचं निर्वहन करत असताना आपणही या क्षेत्रासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी प्रेरणा सतत मिळत असते. मोडी मराठी लिपीच्या पुनरुज्जीवनासाठी तसेच नव्या पिढीसाठी संशोधनाचे मार्ग खुले करण्यासाठी मोडी लिपीतील दस्तावेज त्यांच्या मार्गातील अडथळा ठरू नये याच उद्देशाने अनेक दस्तावेजांचं लिप्यांतरण करणं असा मी दिनक्रम निरंतर सुरू ठेवला होता. शेजारील संस्थांच्या शासकांकडून विविध विषयांवर पत्रांच्या रूपात अनेक दस्तावेज आतापर्यंत लिप्यांतरण झाले आहेत.
सुमारे 1,500-2,000 दस्तावेज लिप्यांतर करून झाल्यानंतर याचा एक पुस्तक रूपात जतन करणं म्हणून हा प्रपंच. गेल्या 3 वर्षात सावंतवाडी संस्थाना संबंधित दस्तावेजांवर आधारित 2 खंड प्रकाशित केल्यानंतर समदेश संस्थाना संबंधित दस्तावेजांवर आधारित एक खंड प्रकाशित व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मी मागील काही वर्षे हे संशोधन चालू ठेवलं होतं. कोंढ्यातील बांदोडा येथे कायमचे स्थायिक झाल्यानंतर पोर्तुगीज गव्हर्नर आणि इतर अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रांचा हा संच आहे. आज माझे हे 3रे पुस्तक प्रकाशित होत असताना मला अत्यंत आनंद होतोय. सौंदेकरांचे कोंढ्यातील सहसुभेदार म्हणजे ह्या खंडात जे काही पत्र आहेत त्यातील काही पत्रांचा मी थोडं समावेश केला आहे, तो संक्षिप्त रूपात तुम्हाला सांगतो. तर सहसुभेदार कृष्णराव बोरकर यांनी पोर्तुगीज गव्हर्नर आणि व्हाईसरॉय यांना पाठवलेल्या पत्रांपैकी काही पत्रांचा इथे या खंडात समावेश करण्यात आला आहे. पत्र लिहिण्याची पद्धत तसेच शैली इतर संस्थांच्या शासकांपेक्षा थोडीशी भिन्न आहे. फारसी भाषेतील काही शब्द तत्कालीन म्हणजे तेव्हा प्रचलित होते ते सर्रास वापरण्यात आले आहेत. त्याचबरोबर सदाशिवगडचा किल्लेदार लक्ष्मण नाईक याच्या काही पत्रांचा देखील इथे समावेश करण्यात आला आहे. सदाशिवगड सर्वांना माहिती असेल की गोव्याच्या दक्षिणेला आहे. तेव्हा उत्तर व दक्षिण प्रांतांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून तेव्हाही तो महत्त्वाचा होता सदाशिवगड. जेव्हा ब्रिटिशांनी सदाशिवगडाला वेढा घातला होता व तो हस्तगत करण्याचा प्रयत्न चालवला होता, तेव्हा लक्ष्मण नाईक याने पोर्तुगीज गव्हर्नर यांना पत्र पाठवून दारुगोळा व शस्त्रास्त्रे पुरवण्याची मागणी केली होती. या पत्राचा देखील उल्लेख आहे. तसंच काणकोणचा इन्फंट्री कमांडंट लॉरेन्स द कुन्या याला देखील मदतीचं आवाहन केल्याचं पत्र येथे नमूद आहे. खुद्द सौंदेकर राजे तत्कालीन बसवलिंग राजेंद्र यांच्या काही पत्रांचा देखील या खंडात समावेश करण्यात आला आहे. पोर्तुगीजांना मैत्रीचा दाखला देत तसेच मैत्रीपूर्ण संबंध कायम पुढे चालू ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे जे राजे होते बसवलिंग राजेंद्र यांच्याकडून. त्याचबरोबर इतर महत्त्वाचे दस्तावेजही तुम्हाला या खंडात वाचायला मिळतील. तर ते शेवटी मी या पुस्तकासाठी मला मार्गदर्शन केलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच अशा सोहळ्यांमुळे पुढील कारकिर्दीत भरीव कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. अशी प्रेरणा घेऊन नव्या प्रकल्पासोबत येणाऱ्या काळात तुमच्यासमोर निश्चितच येऊ. या व्यासपीठावर मला माझे मनोगत पुस्तक परिचय करण्याची संधी दिल्याबद्दल मान्यवरांचे आणि त्याचबरोबर पुराविलेख खात्याचे आभार मानतो. धन्यवाद. Next, we move on to a segment that celebrates the creative talents of our youth. As a part of our engagement with the youth and to encourage creative archival storytelling, the Department of Archives organized a reel-making competition. Today, we felicitate the talented winners who brought history alive through their creative reels. May I request the dignitaries and the Honorable Minister of Archives to kindly present the prizes to the winners. The first prize is secured by Ms. Deeprani Chari, Department of History, Goa University. So, the second prize for Ms. Tanaya Rawal from Goa University.
Thomas Penman. Congratulations to all the winners. A special moment in today's ceremony is the felicitation of Sri Madhuling Nagesh Rajendra Wadiyar, the present heir of the Saundekar dynasty, whose ancestral legacy is intricately connected to the historic Portuguese-Saunda relations. May I request the Honorable Minister to kindly do the felicitation. Sarvesh. What do you want to say? Come. Both of you. We call it as to me. Thank you. And now the moment we have all been eagerly waiting for, the address by our Honorable Chief Guest. May I invite गोवा स्टेटहूड दिवसाचे अभिनंदन सगळ्यांना. युजली आय एम नॉट यूज टू टॉकिंग टू पब्लिक पेपर, 4 शब्द बोलतो. आज हे जे कार्यक्रम आहे त्याच्यासाठी मला आमंत्रण देण्याबद्दल खरं सगळ्यांचे आभारी आहे. आणि हे जे आमचं घराण्याचा इतिहास जे ट्राईंग टू रिवाईव्ह याच्यासाठी खरंच मनापासून एकदम त्यांचा आभारी आहे. आणि अजून आमचं अस्तित्व इथं आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. तो माझं एवढीच विनंती आहे गोवा सरकाराकडून पण की बाबा त्यांनी यावं बांधवड्याला, आमचं वाडा बघावं आणि त्याला एक ऐतिहासिक दर्जा देऊन त्याचं काहीतरी सांभाळ करावं, हीच माझी प्रार्थना आहे आणि इच्छा आहे. धन्यवाद.